त्याच्या पवित्र नावाला तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी. त्याच्या नावाला धन्यवाद देतो. ही गोड वेळ प्रभू परमेश्वराने आपणाला दिली आहे. निश्चित रूपाने प्रभू आपणाबरोबर आहे. आज आपण रूथच्या पुस्तकाचं अभ्यास करूया. रूथच्या पुस्तकाकडे आपण पाहू की रूथचं पुस्तक काय शिकवत आहे आपल्याला. आपण छोटीशी प्रार्थना करूया. देवप्पा, तुला धन्यवाद देतो. तू सहाय्य करणारा देव आमच्यासोबत आहेस, आमच्या संगती आहेस. आजचं वचन तारणारा प्रभू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण बनव. आमच्याशी बोल आणि राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला दे. पवित्रत्ना, तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि तू नेहमी आमच्यासोबत आहेस. तुला धन्यवाद प्रभू. आम्ही फक्त ऐकून गप्प बसू नये बाप्पा, आपण वचनाप्रमाणे वागावं, वचनाप्रमाणे आचरण करणारं आम्हाला बनव. तुझ्या हातात आम्ही स्वतःला देऊन टाकतो. सर्व गौरव तुला देतो, महिमा तुला देऊ. प्रभू येशूच्या द्वारे प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. रूथचं पुस्तक याचा पहिल्या अध्यायापासून आपण काही वचने वाचणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये 2 स्त्रिया आहेत ज्यांना नाव देण्यात आलंय. पहिले ज्यांचे 2 पुस्तक आहे त्यांच्या नावाने. एक आहे पुस्तक आहे पहिलं रूथ, नंतर आहे एस्तेर. अशा 2 स्त्रिया आहेत ज्यांचे नाव बायबलमध्ये त्या स्त्रियांच्या नावावर ते पुस्तक आहे. तर हे जे रूथचं पुस्तक आहे याच्या फक्त 4च अध्याय आहेत. आणि याची जर आम्ही गोष्टी जर पाहिल्या तर आम्ही पाहतो की हे पुस्तक जे आहे आम्हाला शिकवतं, याचा जो अर्थ आहे, याचा जे विषय जो आहे तो निस्वार्थी निष्ठा आणि उद्धारक प्रीती असा त्याचा विषय आहे या पुस्तकाचा. याचा लेखन काळ जवळपास 1400 असं काही आहे, म्हणजे 1400 वर्ष ख्रिस्तपूर्व, येशू ख्रिस्ताच्या पूर्व 1400 वर्ष जवळपास अशा प्रकारे. आता ह्या रूथ नावाचा अर्थ काय होतो. रूथ जर नाव पाहिलं तर रूथचा अर्थ असा आहे की मैत्री किंवा शोभा अशा प्रकारे आहे. मैत्री आणि ती नावासारखीच, त्याचं पवित्र शास्त्रामध्ये जेवढे नाव आहेत त्या नावाप्रमाणेच लोक होते. आता पहा, रूथचं पुस्तकाचं अध्ययन करत असताना पाहूया की रूथ म्हणजे मैत्री किंवा शोभा. तिने शोभा आणली ज्यावेळेला तिचं जीवन इकडं आलं, ते म्हणजे मोआब देशातून तिने शोभा आणली त्या नामीला, तिच्या सासूला. आणि हे अशा प्रकारे तिचे नाव आहे. ती मैत्री, तिचा स्वभाव असा होता. तिच्या नावाचाच अर्थ आहे की ती मैत्रीपूर्ण. कुठेही गेलं तर मित्रासारखं मैत्रत्व, चांगलं बोलणं, चांगलं हे, आणि कोणी पटकन मित्र होईल अशा प्रकारे असा स्वभाव तिचा होता. असं त्याचा नावाचा अर्थ, रूथचा अर्थ मैत्री किंवा शोभा. आणि याचा जो लेखक जो आहे तो अज्ञात आहे असं दाखवतात, परंतु असंही आहे की याचा लेखक शमूवेल असावा असं यहुदी मतानुसार किंवा त्या प्रकारे आहे. परंतु एक्झॅक्टली शमूवेलच आहे की हे माहीत नाही. परंतु त्याचा जो कालखंड आहे किंवा काय, तर दाविदाचा जो संदर्भ आला आहे त्याच्यामध्ये की दाविदाने ह्या सर्व गोष्टी, दाविदाला इशिया झाला, इशियाचं मग हे सर्व गोष्टी झाल्या. ओबेदला म्हणजे जे 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या याच्यामध्ये जे काही वंशावळ दिली छोटीशी त्यांची, की दावीद त्या याच्यातून येतो. मग दावीद जर येतो असं लेखक म्हणतोय, तर त्या कालावधीमध्ये म्हणजे दावीद असताना किंवा त्यामध्ये प्रेडच्या दाविदाच्या नंतर, तर तो कालावधी धरून मग त्या संदेश त्याने हे लिहिलं असावं. कदाचित त्याच्यामध्ये मग शमूवेल असावा, आणि म्हणून हे असं प्रामुख्याने असू शकते. आता या पुस्तकाच्या सुरुवातीला जे काही आम्ही पाहतो की हा जो नामी जी आहे त्या रूथेची सासू आहे, आणि नामीच्या नवऱ्याचं नाव या ठिकाणी सर्व दिले. पहिलं वचन वाचा कोणीतरी. शास्त्रांच्या हमदानी देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेहेम यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेले. दुसरं वचन.
त्या पुरुषाचे नाव अलीमखे, हा, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व किल्लोन अशी होती. बर, हा, अजून हे एफ्राती म्हणजे बेथलेहेम यहुदा येथील रहिवासी होते. ते मोआब देशात जाऊन राहिले. आता त्याचं नाव जे आहे अलीमलेख अशा प्रकारे आहे. आणि त्याच्या म्हणजे अलीमलेख जो आहे त्याने काय केलं, आपल्या देशातून म्हणजे बेथलेहेम, यहुदामधील बेथलेहेम, यहुदा जो प्रांत आहे त्यातून छोटंसं बेथलेहेम गाव. आता बेथलेहेम या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, प्रामुख्याने त्याचा अर्थ आहे भाकरीचं घर. आणि ह्या बेथलेहेमाला सोडून हा जो अलीमलेख आहे त्याची बायको नामी आणि 2 मुलं महलोन आणि खिलोन असे 4 जण हे मोआब देशात गेले. म्हणजे कशामुळं? कारण आहे की दुष्काळामुळे गेलेलं. दुष्काळ पडलाय म्हणून बेथलेहेमामध्ये दुष्काळ पडलेला आहे, यहुदामध्ये वगैरे. तेव्हा आपलं भाकरीचं ठिकाण सोडून देऊन ते मोआब देशात गेलेले आहेत. आणि आम्ही पाहतो की जर अशा प्रकारे तिचा विश्वास होता की तिथे जाऊन आम्ही चांगलं खाऊ पिऊ किंवा आमचा निर्वाह होईल, आम्ही मोआब देशात जावं, तर प्रियजनो ही कसं आपण काय म्हणूया याला, हे जे गेले होते यांनी चूक केली होती का? आणि का की जी चूक नव्हती तिथेच राहायचं होतं का? प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची योजनाच आपण धरणार आहोत की ही देवाची योजना होती आणि हे बरोबरच होतं. पण प्रियजनो हो, मी हे सांगू इच्छितो की जे भाकरीचं घर आहे ते सोडायला नव्हतं पाहिजे. आपण पाहतो प्रामुख्याने, कारण तिकडे त्याने जाऊन त्या अबीमलेखाने आणि ती नामीने आपल्या 2 मुलं देखील वारले तिचे, आणि 2 मुलं महलोन आणि खिलोन वारले. मतलब असं झालं की तिचा नवराही वारला त्या देशामध्ये, मोआब. तर मोआबाची हिस्ट्री माहिती का? मोआब काय आहे? मोआब देश जो आहे तो कसा देश होता, किंवा त्याचं हिस्ट्री असे आहे की हा जे मोआबाबद्दल लिहिले की हा जो मोआब आहे हा अब्राहमाचा पुतण्या लोट याची ही संतती होती. अब्राहमाचा पुतण्या लोटाची कशी संतती होती? कारण लोटाला 2 मुली होत्या. त्या 2 मुलीपैकी जी मोठी मुलगी होती ती आपल्या बापाजवळ गेली, कारण त्या ठिकाणी कोणी असं त्यांना वाटलं की कोणी पुरुष नाही, म्हणून आपण आपल्या वडिलांचा वंश चालवावा म्हणून ती मोठी मुलगी ती त्याच्याजवळ गेली आणि ती लहानी देखील गेली. परंतु मोठ्या मुलीला जो मुलगा त्या बापापासून म्हणजे लोटापासून झालेला आहे, त्या लोटापासून झालेले त्याचं पहिलं नाव म्हणजे मोआब ठेवलं, आणि हा पुढे मोआबी म्हणून तो देश झाला, त्याचे लोक तसे झाले, आणि म्हणून हा मोआब देश. तर प्रियजनो हो, हे लोटाच्या मुलीपासून झालेली संतती आहे. तर हे पहा, त्या मोआब देशात हे गेले ज्यावेळी दुष्काळ पडला, भाकरीचं घर सोडून, म्हणजे बेथलेहेम सोडून यहुदातील. आणि त्यांनी आता पहा कुठे राहावं कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर त्यांना असं वाटलं तिकडे गेल्यानंतर बरं होईल. पण तो प्रियजनो हो, मला वाटतं त्यांनी जे काही केलं होतं ते चुकीबरोबर हे याच्यावर आपण टिप्पणी करण्यापेक्षा मला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं काही बरं झालं नाही. ते 2 लेकरं वारले आणि तिचा नवराही वारला. बरं, त्या 2 लेकरांनी ते काही दिवस गेले होते, असं तिथं राहण्यासाठी गेले होते, काही थोडक्या दिवस. त्या दिवसाला राहावं, निर्वाह होईल आपला म्हणून तिथे गेले होते. आणि गेल्यानंतर असं झालं, त्या मुलांना त्याने तिथल्याच बायका केल्या, तिथल्याच मोआबी बायका. आता मात्र आपल्याला म्हणता येईल की त्याने जे केलं महलोन खिलोनने, आपलं ह्या मुलांनी देखील आणि तिच्या आईने देखील आणि ह्या नवऱ्याने देखील, म्हणजे अबीमलेख यांनी जे केलं ते खूप चांगलं नाही केलं. ते कुठंतरी चूक कशी होती किंवा कुठं ते देवाच्या वचनाच्या विरुद्ध होतं असं आपल्याला म्हणता येईल. तर प्रभू म्हणतो की तू आपल्यासाठी विधर्मी मुली कर नको, तेव्हा आपल्याला त्या करू नये, पण आपल्या त्यांना मुली देऊ नकोस, है ना. असं आहे ते वचनामध्ये, जुन्या करारामध्ये, की त्यांच्यापासून जे काही होईल, तुम्हाला त्रास होईल, त्या तुम्हाला काट्याकुट्यासारखे होतील, दुसऱ्यासारखे होतील, म्हणून तुम्ही आपल्या मुली त्यांना देऊ नका, तुम्ही त्यांच्या मुली आपण करू नका. पण या मोआब देशामध्ये जाऊन यांनी धडक त्यांच्या मुली केल्या, आणि ही मात्र चूक आहे. आणि असं झालं
की केलं ते केलं पण झालं असं की ते दोन्ही मुलं वारले आणि मग तिचा नवराही वारला. आता ही झाली का विधवा आणि ही मुलं गेले. तर प्रियजन हो, आम्ही पाहतो की अशा प्रकारे ती एक प्रकारचं तिला कोणीच राहिलं नाही आणि मग ती देवाला म्हणते की मला देवाने सोडले, मला देवाने फार पीडा दिली, मला देवाने असं त्रास दिला आहे. आणि मग तिला असं वाटतं की मी माझ्या परत गावी जावं. ज्यावेळेस तिला तडाखा बसला, ज्यावेळेस तिला फटका बसला, ज्यावेळेस तिला ते वाटलं की मला देवाने फार मोठं हे केलं आहे, माझ्यासोबत अन्याय केल्यासारखा केला आहे आणि मला देवाने सोडले, माझे लेकरं गेले, माझा नवरा गेला आणि मी आता कशी झाले, मी नामी राहिले नाही, अर्थात मी गोड राहिले नाही. नामीचा अर्थ आहे गोड. नामीचा काय अर्थ आहे? गोड. पण मी आता नामी म्हणण्यासारखे नाही राहिले. ती तिच्या लोकांना म्हणते ज्यावेळेस ती परत येईल. परंतु आता हे सर्व झालं आणि हे होत असताना मी पाहतो त्या ज्या दोन मुली होत्या, एकीचं नाव अर्पा होतं, दुसरीचं नाव रूथ होतं. ह्या दोन मुली आम्ही पाहतो की ह्या तिच्या सोबत परत या बेथलेमाकडे येण्यासाठी, यहुदातील येण्यासाठी त्या म्हणतात की आम्हाला तुमच्यासोबत येऊ द्या. आता मला सांगा, ह्या दोघी म्हणतात, अर्पाही आणि रूथ देखील, ह्या दोघी पण म्हणतात की मला तुमच्यासोबत, आम्हाला तुमच्यासोबत यायचंय आणि तुम्हाला तुमच्यासोबतच राहायचंय आम्हाला. कृष्ण, मला तुम्हाला सांगू द्या ही जी नामी होती ना, ही खरोखर पहिल्यापासून चांगली होती. मनुष्य चुकतो, मनुष्य चुकू शकतो अनेक वेळेला, स्त्री चुकू शकते, पुरुष चुकू शकतात. हे चुकले होते नक्कीच रूपाने, त्यांनी नव्हतं जायला पाहिजे होतं. आपला देश, आपले लोक, आपला प्रांत, आपलं गणगोत सोडून, आपले लोक सोडून एका जिथे काहीच अर्थ नाही तिथे जाण्याला, तर ते तरी ती गेली आणि गेल्यानंतर जे तिला असं हे सर्व तिचे लेकरं वारले आणि मग त्या ज्या मुली होत्या त्या म्हणतात की आम्हाला तुमच्यासोबत येतात. ती म्हणते की बाळांनो, माझ्या मुलींनो, आता माझं वय आहे का की मी दुसरा नवरा करावा आणि मग तो लेकरं हो मला आणि नंतर मग तुम्हाला त्या मुलासोबत लग्न करून, तसं होईल का? इतकं आता ते कठीण आहे का नाही? कारण अशी रीत होती इस्रायल देशामध्ये आणि ही देवाची पण योजना होती की जर कोणी पुरुष मोठा मुलगा वारला एखाद्या, आता ती जी मुलगी आहे ती दुसऱ्या लहान्या मुलीला द्यावी, अशी ही रीत होती, अशी ही आज्ञा होती इस्रायल लोकांसाठी. तसा त्यांनी वंश चालवावा, तिला तसंच घालून देऊ नये, तिला तसंच म्हणजे एकटं ठेवू नये. आता म्हणून ती म्हणते की मी काय दुसरा मुलगा करू का, दुसरा नवरा करेन, मग मला मुलगा होईल आणि मग तुम्ही त्याच्या संग लग्न करा. त्यापेक्षा तुम्ही आपल्या घरी जा, आपल्या आईवडिलाकडे जा आणि खुशाल दुसरे तुम्ही लग्न करा. पण आता असं म्हटल्यानंतर ती जी काही ह्या दोन मुली आहेत ह्या रडू लागल्या आणि त्या दोघी येण्याचं जे त्यांचं जे हे होतं, मन होतं, असं झालं की एक जे अर्पा आहे मोठी, ती काय करते, ती जाण्यासाठी हे होते, कबूल होते की ठीक आहे मी जाते. परंतु जी रूथ आहे ती रूथ म्हणते मला तुम्ही तिकडं जा, आपल्या आईवडिलाकडे जा, दुसरा नवरा कर किंवा दुसऱ्या हे कर, तुझं चांगलं होईल असं म्हणू नका, म्हणजे मला घरी जाण्यासाठी काही म्हणू नका, मी जाऊ इच्छित नाही. मला तुम्हाला सोडून जायचं नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही कधीच, मला तुम्हाला. आणि तिचं जे काही म्हणणं आहे ते हे कुठं लिहिलंय, मग आम्ही पाहतो हे पहिल्या अध्यायाच्या आणि 16व्या वचनामध्ये आहे, ते प्लीज कोणीतरी वाचा. रूथ म्हणाली, हो, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. मला तुम्ही असं म्हणू नका की तू जा आणि तिकडे चल, तुझ्या आईवडिलांकडे जा. पण ह्या मुली म्हणत होत्या की मला तुमच्यासोबत यायचं. हे कोण कसं म्हणू शकतात ह्या मुली? तेव्हाच मनुष्य म्हणू शकेल, तेव्हाच त्या मुली म्हणतील जेव्हा तिच्या सासूचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. कसं की ज्यावेळेस सासू हे मुलींसारखं प्रेम देते तेव्हा त्या मुली म्हणतात की माझी सासू नाही तर माझी आई ही माझ्या आईपेक्षा चांगली आहे, मला तिच्यासोबत राहायचंय. तिच्या वागण्यामुळे, तिच्या बोलण्यामुळे, तिच्या प्रेमामुळे, तिच्या सर्व चांगल्या गोष्टीमुळे ह्या मुली तिच्यासोबत येण्यासाठी धजल्या. दोन्ही पण नाही, परंतु एक मात्र धजलीच की तिनं निर्णयच घेतला की मला तुमच्यासोबतच राहायचंय. आणि मी ज्यावेळेस मरेल, वियोग होईल मरणाने, तेव्हाच आपलं बंधन तुटले तर तुटलंय, पण मी मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. मला तुम्ही तिकडे जा असं म्हणू नका, मला तुमच्यासोबत यायचं. का तिला पूर्ण माहित होतं की माझ्या आईपेक्षा प्रिय आहे मला
कारण ही खूप माझ्यावर प्रेम करते, ही माझी सासू नसून माझी आई आहे, असं हे बंधन, असं हे प्रेम, हे इतकं प्रेम नामीने. ही जी बेथलेहमची नामी होती ना, जे तिकडं मोआब देशामध्ये गेली आणि त्या मोआबी मुली केल्या, त्या नामीचं प्रेम, देवाचं प्रेम त्या मुलीला तिने दिले त्या नामीने. हे फार महत्वाचं आहे. आणि जर आज पाहतो त्या आपण कुटुंबामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये तसं नाही, ते विरोधाभास आहे. आज परिस्थिती उलटी पालटी आहे. तर ते जी बाहेरून आलेली मुलगी, तिला मुलीसारखंच वागवावं, तिला मुलीपेक्षा जास्त प्रेम द्यावं. हे धडा आहे इथं शिकण्याचा. हे मोठं हे आहे शिकण्याचं, मोठी गोष्ट आहे इथं, की त्या नामीने इतकी प्रीती दिली त्या मुलीला, की माझ्या मुलींनो प्रियजन हो, तुम्ही ते जर आपण पाहिलं, जर तुम्ही अभ्यासलं तर किती ती वेळेस म्हणते माझ्या मुलींनो, किती कोणत्या याच्यामध्ये आहे. आम्ही जर पाहिलं तर पहा, पहिल्या अध्यायावर जर पाहिलं तर त्याच्या 11व्या वचनामध्ये माझ्या मुलींनो माघारी जा, तुम्ही माझ्याबरोबर कशाला येता, आता का माझं वय आहे का, माझ्या पोटी आणखीन मुलं आहेत का, की त्यांच्यासोबत तुम्हाला मी लग्न. माझ्या मुलींनो हा शब्द आहे. 12व्या वचनामध्ये देखील आहे पहिल्या अध्यायाच्या, माझ्या मुलींनो. अजून तिसऱ्यांदा माझ्या मुलींनो हे कुठं आहे, हे 13, माझ्या मुलींनो, माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो असं म्हणते ती, माझ्या मुलींनो. अजून आणखीन भरपूर ठिकाणी आहे पहा, हे आहे 20व्या वचनामध्ये देखील आहे माझ्या मुलींनो. आणि अशा प्रकारे ती त्यांना वारंवार तसा शब्द वापरते की माझ्या मुलींनो. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आता हे जे प्रेम आहे, हे जे प्रेम माझ्या मुलींनो, हे जे हे 3ऱ्या अध्यायामध्ये, 3ऱ्या अध्यायाच्या याच्यामध्ये पण आहे. ते कुठं 15व्या वचनामध्ये, 16व्या वचनामध्ये माझ्या मुलींनो. तर प्रियजनो, ही इतकी प्रीती होती, नुसती बोलण्यामध्ये नाही तर ती कृतीमध्ये होती. आणि म्हणून ती जी रूत आहे ती म्हणते मला तुमच्यासोबत आहेत, आणि तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक, तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, आणि सर्व काही तुमचं ते माझं, की तुम्ही जिथे जा तुमचा देव तो माझा देव. हे फार महत्त्वाचं, कारण हिच्याद्वारे तिला देव समजला होता. आपण जिथे कुठे आहोत, विश्वासणारे पवित्रजन आहोत, तुमच्याद्वारे, तुमच्या वागण्याद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या सर्व गोष्टीच्याद्वारे प्रभू परमेश्वर प्रकाशला पाहिजे, तो दिसला पाहिजे. देवाचं प्रेम, वचनाचं प्रेम ते इतरांना दिसलं पाहिजे. आमेन. आणि जर तसं आहे तर त्याला अर्थ आहे. मग जर तसं काही नाही तर काही अर्थ नाही. कसा? या नामीने आपलं जीवन पारदर्शक, पवित्र आणि चांगलं ठेवलं. हो, इतकी प्रीती दिली त्या मुलींना, आपल्या मुलींना जसं देव तसं मुलींना त्यांना सांभाळलं तिनं. काही त्या थोडक्या दिवस, त्या 10 वर्षामध्ये किंवा काय वर्षामध्ये जो संपर्क तिच्यात आला होता. आणि म्हणून ती मुलगी, आईवडील, तिला तरुण होती, आईवडील तिचे समर्थन होते का लग्न करण्यासाठी दुसरं? अवश्य समर्थ होते. आणि ती देखील केलं असतं तिनं चांगला मुलगा, पैशावाला वगैरे काय असेल ते. परंतु हिला हे माहीत होतं की हिचं जीवन फार चांगलं आहे, ही माझ्या शब्दाच्याही बाहेर नाही, आणि ही चांगलाच सल्ला आहे. हिचा देव खूप महान आहे, यांच्या साक्ष फार महान आहे, यांचा तारणारा प्रभू परमेश्वर, म्हणजे जीवन जो यहोवा प्रभू परमेश्वर आहे तो महान आहे, आणि आपण यांनाच धरून राहिलं पाहिजे. आणि प्रियजन हो, जेव्हा अशा प्रकारे ती प्रभूमध्ये येते, हे म्हणतात ना, देव कोणासाठी आलेला आहे. ती मोआबी असो, ती वाईट असो, ते कोणत्या पंथाचे असो, आणि पापामध्ये जन्मलेले असो, आज तेच आहे. आपण त्या दृष्टिकोनातून पाहतो, कारण हे पापी आहेत, हे वाईट आहेत. तो प्रियजन हो, मोठा संदेश या ठिकाणी हा आहे की जी मोआबी, ज्या स्त्रिया विधर्मी, त्या प्रभूमध्ये इकडं येतात, यरुशलेममध्ये, इकडं ह्या बेथलेहममध्ये, यहुदामध्ये, बेथलेहममध्ये. तर प्रेज लॉर्ड, तेव्हा असं होतं की तिचं जीवन तिथेच बदललेलं असते त्या नामीच्या सोबत राहून, पण ती आशीर्वादित होते. आणि देव विधर्मी लेकरांना देखील आपल्या पदरात घेतो किंवा त्यांची क्षमा करतो. आणि त्यांना सर्वांना मोठा कित्ता आहे अनेक विधर्मी कुटुंबासाठी, अनेक म्हणजे जे नाशाप्रत आहेत, वाईटामध्ये आहेत, पापामध्ये आहेत, त्या सर्वांना बोलवण्यासाठी प्रभू आलाय. हे कितीतरी चांगलं झालं की ही ती इकडं आली. तिने ते सर्व, तिच्या प्रेमाखातर तिने ते सर्व सोडलं, आणि तिला हे सत्य समजलं की यांचा देव खरा आहे. म्हणून ती म्हणतो तुमचा देव तो माझा देव. प्रियजनो, हे महत्वाचं आहे. हे तिला समजलं, आणि हे लोकांना समजतंय की तुमच्यामध्ये जे आहे ते सत्यता आहे, तुमच्यामध्ये खरेपणा आहे, तुम्ही सत्य आहात, आणि मी जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही मला माझं चांगलंच करणार आहात, तुम्ही माझं
चांगलंच करताल तुम्ही आणि मला माहिती आहे तुम्ही मला अंतर देणार नाही. मला तुम्ही घरी जा असं म्हणू नका, मला तुमच्यासोबत यायचं. आणि ती रडू लागली, ढळा. आणि तिने पाहिलं नामीने सासूने की आता ही काही राहत नाही आणि हिला काही म्हणून फायदा नाही. चल बाई चल, देव जसं आपल्या बरोबर आहे तर काहीतरी चांगलं घडेल या विश्वासाने ते माघारी आले. आणि मग आले परत ते आपल्या कुटुंबामध्ये. 10 वर्ष लागले या सर्व गोष्टीसाठी. तर प्रियजनो, प्रभू परमेश्वर कसं लोकांना बोलवतो आता पुढे पाहूया. आम्ही जर पाहिलं तर सर्व लोक म्हणतात अरे नामी आली. आणि मग त्यांच्या मैत्रिणी त्यांचे ते लोक सर्वजण आजूबाजू शेजारी पाजारी. तर ती म्हणते 20व्या वचनामध्ये 2ऱ्या अध्यायाच्या की मला जे आहे की तुम्ही नामी म्हणू नका. काय ती माझ्यावर जे आम्ही पाहतो आपलं पहिल्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये काय की ती काय म्हणते की ती त्यांना म्हणाली की मला नामी म्हणजे मनोरमा किंवा गोड असं म्हणू नका. प्रेज लॉर्ड. त्याचा दुसरा शब्द गोड पण आहे. तर मला काय म्हणा मारा, अर्थात क्लेशमय किंवा कडू. मारा येथील मारा म्हणजे कडू पाणी. ते मारा येथील मोशेने अलिशा आणि त्या किंवा याने हे केलं होतं, ते कडू पाणी गोड केलं होतं त्या ठिकाणी. प्रेज लॉर्ड. तर हे जे काही मला क्लेशमया म्हणा, मला मारा म्हणा, मला गोड म्हणू नका. कारण मी काय त्याचा हे म्हणते की कारण मी सर्व समर्थाने मला फार क्लेश दिला आहे. मला क्लेश दिला आहे त्याने. आणि मला काय केलंय की मी भरलेली गेले आणि मग परमेश्वराने मला रिकामी लावून मला परत आणलेलं आहे. परमेश्वर मला प्रतिकूल झालेला आहे आणि सर्व समर्थाने मला पिटले आहे. आता मग तुम्ही मला नामी का म्हणता, म्हणजे मला गोड का म्हणता, तुम्ही मनोरमा का म्हणता, मला तुम्ही कडू म्हणा. आणि तिचं जीवन जे आहे किती चांगलं होतं त्या नामीचं. म्हणजे मला जर आपण जर पाहिलं तर कोण म्हणतं की मी वाईट आहे, मला चांगलं म्हणू नका. कोण म्हणतं माहिती आहे का की मी वाईट आहे, मी पापी आहे. जे चांगले हृदयाचे असतात ना ते असं कबूल करतात. नामी प्रियजन फार चांगली होती. आणि मग चांगल्या लोकांवर असं कसं काय गुदरलं? चांगल्या लोकांवरच हे इडापिडा काय येतात? चांगल्या लोकांच्या घरामध्ये मरण तर सर्वावरच येते पण बघणं. परंतु त्यातल्या त्यात ही फार चांगली होती. तिच्याकडे पहा, तिने ती चूक केली की तिने बेथलेहेम सोडायला नव्हतं पाहिजे. बरोबर आहे, भाकरीचं घर. पण ते सोडलं तिनं ते यहूदातील. पण तिकडे गेल्यानंतर ते तिच्याबरोबर होता. देवाने तिला कधीच सोडत नाही. देव कोणाला सोडत नाही, तिला सोडलं नव्हतं. आणि इना देखील देवाला सोडलं नाही. परंतु हे का आलं? कारण काहीतरी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी. आता याच्यातून तुम्ही म्हणाल कसं काय, किती मरण आले, 2-2 लेकरं मेलेत, नवरा मेलाय. पण हिनं देवाला दोष दिला नाही. हिनं एकच म्हटलं की देवाने मला क्लेश दिलेले आहेत, मग याला दोष देणं म्हणत नाही. तिने व्यक्त केलं की देवाने मला असं केलंय मला देवाने. परंतु प्रियजनो, हिनं देवाला सोडलं नव्हतं अजिबात. या नामीने दुःखामध्ये क्लेशामध्ये कधी देवाला सोडू नका. आमेन. लोक देवाला सोडून देतात ज्यावेळेस दुःख येतं. ते नाही काय खरं नाही रे बाबा, नको रे बाबा, आपल्याला देव नाही, काही खरं नाही बाबा, आमचं काय वाटोळं झालं, आमचं काही चांगलं व्हायनाच बाबा. अरे होईल ना कधीतरी, देव करेल ना कधीतरी. देव पाहिल तुमच्याकडे कृपेने. त्याच्याकडे आधी हृदय द्या, त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवा. आणि विश्वासणाऱ्यांनी कधीही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. काहीही हो तरी त्याला मनापासून धन्यवादच दिला पाहिजे. त्याने त्याची उपासना करण्याची स्टॉप करू नये. त्याला थँक्यू म्हणायचं स्टॉप करू नये. भले मरण आलं तरी चालेल. कारण त्याने जीवन दिले, त्यानेच घेतलं. धन्य त्याचं नाव. योबाच्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे की सर्व त्याचं होतं, त्याने घेऊन गेला. म्हणून का देवाकडून म्हणजे आशीर्वादच घ्यावा का, देवाकडून चांगलंच गोष्टी घ्यावं का, देवाकडून काही घेऊ नये, दुसरी गोष्ट दुःख घेऊ नये. आणि त्याने होतं, त्याने नेलं, त्याचं होतं, मग धन्य त्याचं नाव. असं आमचं हृदय असावं. योबासारखं देवाला धन्यवाद देणारं अंतःकरण आणि या नामीसारखं देवाचं हृदयात ते प्रेम आणि ते जिव्हाळा तसाच ठेवण्याचं हृदय आणि असं असावं या नामीसारखं. कसं तुम्ही म्हणाल नामीने कुठं देवाला धन्यवाद दिला? प्रियजनो, नामीनं देवाला सोडलं नाही. कसं सोडले नाही पहा. जेव्हा ही गोष्ट
हे असं होते ज्यावेळेला तो आप्तजन जो बवाज आहे तो सोडवणारा जवळचा आप्त त्याला, आणि त्याने जे मोठं सर्वा वेचण्यासाठी त्याच्या शेतात गेली तेव्हा तिने जे एफाभर म्हणजे जवळपास 22 लिटर असं त्याचा अर्थ नोंदवलाय, म्हणजे एका किलो, एक लिटर म्हणजे जवळपास 1 किलो, तसे 22 किलो. आणि तेव्हा म्हणजे आता धड्याने जर म्हटलं धडा तर 5 किलोचा एक धडा असे आहे की नाही, बरोबर आहे का? आणि धडाभर तेव्हा अशा प्रकारे हे किती झालं, 4 1 4 2 4 3 12 4 1 16 म्हणजे 5 1 5 5 2 5 3 5 5 20 म्हणजे 4 धडे आणि 2 किलो, बरोबर आहे. अशा प्रकारे एवढं मोठं त्याने ते सातू घेऊन आले. मग या बाबाजाने तिला त्या लोकांना सांगितलं होतं की हिचं जे आहे हिला द्या, हिचं जे आहे तिला द्या, म्हणजे सर्वात सोडा आणि हिला वेचू द्या त्याच्या शेतामध्ये. आणि मग तिने जे वेळेस ते सर्व आणलं होतं, एक गव्हाचं मळणी होती त्यावेळेला आणि त्याच्याबरोबर सातूची होती. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो तेव्हा ह्या मळणीच्या वेळेला किंवा ह्या हंगामाच्या वेळेला ती जे काही वेचत होती तर आम्ही पाहिलंय, तर देवाची उपकारस्तुती करतो. आणि अशा प्रकारे ती म्हणते की तुझा समाचार ज्याने घेतलेला आहे, एवढं सारं तू आणलंस, तो आशीर्वादित हो. आणि हे शब्द तिच्या मुखात होते, आशीर्वाद देवाचं शब्द, काय ज्याने हे तुला दिलंय तुझ्या पदरामध्ये एवढं सारं, प्रेजला तो आशीर्वादित हो. आणि ते माहिती नव्हतं की त्याचं नाव बवाज आहे, त्या बवाजाने हे सर्व दिले. तर प्रियजनो, अशा प्रकारे तिने देवाला कधी सोडलं नव्हतंच आणि देवाने तिला सोडलं नव्हतं. देव कधी कोणाला सोडत नाही. पण दुःखामध्ये तुम्हाला सांगतो, देवाला सोडू नका. दुःखामध्ये कधीच प्रभू परमेश्वराला दोष देण्याचा प्रयत्न करू नका. दोष आम्ही कधीच कोणाला देऊ नये, दुसऱ्याला पण नाही. पण त्याच्यातून एवढंच करायचं की आपण प्रार्थना करायच्या. आणि ती ज्यावेळेस आम्ही पाहतो ज्यावेळेस ती आली तेव्हा अशा प्रकारे रूथच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, रूथ जी आहे ती शेतामध्ये सर्व वेचायला जाते आणि बरोबर त्या आप्तजनाकडेच देवबाप तिला तो प्रसंग घेऊन जातो की त्याच्या आप्ताकडेच ती जाते. आणि हा जो बवाज आहे त्या बवाजाच्या शेतात, प्रेज लॉर्ड. तर बवाज म्हणजे काय, तर बवाजाचा देखील एक चांगला अर्थ आहे. बवाज म्हणजे काय आहे त्याचा अर्थ, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, असं त्याच्यामध्ये सामर्थ्य असा त्याचा अर्थ आहे. सामर्थ्य, बवाज. तो हा जो बवाज आहे, या बवाजाने प्रभूला धन्यवाद. आणि हा जो बवाज आहे येशू ख्रिस्ताचं, तो काय करतो, प्रतिनिधित्व किंवा ख्रिस्ताला दर्शवितो. बवाज जे आहे ख्रिस्ताला दर्शवितो, कारण तो सोडवणार आहे. त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं सोडवण्याचं. त्याचा अर्थ त्याच्या मनात, त्याच्या शब्दासारखाच त्याचा अर्थ आहे. कसा की ते त्याच्यामध्ये सामर्थ्य, बवाज. आणि या बवाजाने काय केलं की या रुथेबद्दल म्हटले कोणाची कोण आहे, तर ती नामीची सून आहे. जी नामीची सून जी मोवाब देशातून आलेली आहे. आणि तिची त्याचं हे केलं, तिला फार सर्व वेचू दिला. आणि माझ्या प्रियजनो, ह्या नामीनेच ज्यावेळेस पाहिलं की हा बवाज म्हणजे आपला आप्तजन आहे, आणि मग तिला सल्ला दिला. आणि तिला असा सल्ला दिला की तिच्या पायाजवळ नीच, पायाजवळ जा, आणि तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे मला सोडवण्याचं. तुझी जी प्रीती दाखवली त्याबद्दल थँक्यू. ती देखील रोज तयार होते. आणि ह्या नामीमुळे प्रियजन हो, त्या रुथेला हा बवाज सोडवणारा मिळतो. प्रेज लॉर्ड. आणि जे काही म्हणून ही नामी फार महत्त्वाची आहे. या नामीचा सल्ला, नामीचं चांगलं काउन्सिलिंग, नामीचं प्रेम, प्रभू देवाला धन्यवाद असो, अशी सासू असावं. आणि ह्या सासू आणि सुना बायबलमध्ये इतका चांगला वृत्तांत आहे हा, की जर तुम्हाला असं वागायचं असेल तर हे असं वागा की तुम्ही एखाद्या मुलीसारखे, आपल्या लेकरासारखं तिला वागवा, प्रेम त्याची जिव्हाळा द्या. आणि म्हणून त्या मुली कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही. ते तुम्हाला म्हातारपणापर्यंत सांभाळतील. तिने तिथे वचन दिलं होतं. तिला काही माहीत नव्हतं त्या रुथला की माझं पुढं चांगलं होणार आहे किंवा काय होणार आहे. पण ते म्हणे मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे, मी कधीच जाणार नाही तुम्हाला सोडून, हे तिथं प्रॉमिस दिलं होतं. आणि देवाला धन्यवाद की देवाने, प्रभू परमेश्वराने तिचं खूप चांगलं केलं या नामीच्या द्वारेच. आणि नामीने बवाजासोबत
म्हणजे असं होतं की सोडवणारा कोणीतरी आप्तजन पाहिजे, जवळचा पाहिजे. त्या बाबाचा पेक्षाही कोणीतरी जवळचा आप्त होतं. त्याला विचारण्यात आलं की बाबा असं अशी गोष्ट आहे, हे सोडवतोस का तू, हिला सोडवतोस का, हिचं जे काही आता कर्जामध्ये आहे, शेतीबाडी आहे, ते तू सोडून घेतोस कारण तू जवळच आहेस माझ्यापेक्षा. ते म्हणे ना भाऊ माझी काही ताकद नाही, मी काही सोडवू शकत नाही, आणि म्हणून मग मी सोडवण्यासाठी तयार आहे. मग तर म्हणून त्या बाबाजाने, अर्थात तो श्रीमंत बाबाज, चांगला बाबाज, फार चांगला माणूस तिला भेटला, प्रेज द लॉर्ड, आणि त्याने ते सोडवलं. हे 4 लोकांदेखत तो सोडवणारा ठरला आणि प्रेज न हो तिच्यासोबत विवाह केला त्याने, प्रेज द लॉर्ड. कारण ही देवाची गोड योजना होती. माझ्या प्रियजन हो, एक विदर्भी माता, एक विदर्भी तरुणी मोवाब देशातली, जी हिच्या पंखाखाली आली. कुठं? नामीच्या तिथे, इकडे बेथलेहममध्ये. आणि त्या ठिकाणी देवाने तिला आशीर्वादित केलं. ज्यावेळेस कोणी का असताना, परदेशी, विदेशी, वेगळ्या प्रकारची भाषा बोलणारे, सर्व प्रकारचे, आपणही विदेशीच होतो भारत देशामध्ये, आहे ना, परंतु आपल्यावर देवाची कृपा दृष्टी दिली, आपल्याला सत्य समजलं आणि देवाने आपल्याला त्याच्या छायेमध्ये घेतलं. आणि सर्वांचा देव आहे तसं तिकडे ते विधर्मी लोकांचे पण आहे, सर्वांचा तो प्रभू आहे. आम्ही पाहतो की या मोवाबी, जे आपण म्हणतो ना कशाचा वंशज होता तो, काय होते ते लोक कसे, पण त्यांच्यावर देवाची कृपा दृष्टी. प्रिजनो, जसे सर्व लोकांसाठी प्रभू आहे, तो म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे आहे म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. मग ते 11:28 मध्ये लिहिले. तेव्हा तो सर्वांसाठी आहे, हे सर्वांसाठी प्रभू परमेश्वराचं प्रेम आहे. म्हणून या रूपचा जो विषय आहे तेच निस्वार्थ निष्ठा आहे आणि उद्धारक प्रीती. त्या उद्धारकाने प्रेम केलं सर्वांवर, त्याची प्रीती आहे, प्रेज द लॉर्ड. सर्व प्रीती आहे पाप्यांवर, जो पाप्यांना तारवायसाठी आलाय. आणि मवाब सारख्या त्या म्हणजे विधर्मी राष्ट्रावर देव कृपा दृष्टी, त्या लेकराला तो आपल्याकडे ज्यावेळेस ती मुलगी येते मवाबातली, तर ती आशीर्वादित होते. आणि हे आशीर्वाद आम्ही पाहतो शेवटच्या अध्यायामध्ये आहेत, जे आम्ही पाहतो की कशा प्रकारे 4थ्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की 4थ्या अध्यायाचं जर शेवटचं आम्ही जे काही वचन वाचलं किंवा 20 आणि 21 आम्ही पाहतो की अम्मीनादाबाचे वाचा बरं 20 वचन, 18, 19, 20 आणि 22 वचनापर्यंत आहे. परंतु आपण 2 वचन वाचू, 20 आणि 22 वचन वाचा. ती तेच म्हणाली, मला नामी मनोरम. नाही, शेवटचा अध्याय अर्थात 4था अध्याय. आणि अम्मीनादाबास नहशोन झाला, नहशोनास शल्मोन झाला, राईट वाचा. सल्मोनास बवाज झाला, बवाजास ओबेद झाला, ओबेदास इशाय झाला आणि इशायास दावीद झाला. प्रेज लॉर्ड. अशा प्रकारे हे त्याची वंशावळ आली की दाविदाची वंशावळ त्याच्यामधून आहे. कोणामधून? या यवाबापासून, याच्यापासून. कोणापासून? हा जो प्रभूला धन्यवाद, हा बवाज जो आहे, बवाज जो रुथेचा नवरा झालेला आहे, या बवाजापासून अशा प्रकारे देवापाने दाविदाची रुथेपासून, या रुथेच्या द्वारे जी परराष्ट्रीय, जी वेगळी असलेली जी मोवाबी स्त्री आहे, त्या बवाजापासून हे वंशावळ झाले. त्या ठिकाणून बवाजाला ओबेद झाला. ओबेदाचा अर्थ आहे सेवक, प्रेज द लॉर्ड. आणि ओबेदाला इशया झाला. इशया म्हणजे दाविदाचे वडील, आणि इशयाला दावीद झाला, म्हणजे दावीद म्हणजे प्रिय, असं त्याचे अर्थ आहे. आणि मग हा जो दावीद आहे हा कोणाच्या याच्यातून येतो? या बवाजाच्या वंशावळ, प्रेज द लॉर्ड, आमेन. तेव्हा पहा, ह्या रुथेपासून, वेगळ्या प्रकारच्या राष्ट्राच्या मुलीपासून प्रभू परमेश्वराचं कुटुंब म्हणजे वंशावळ तिथून येते. म्हणून ते पाप्यांवर कृपादृष्टी करणार आहे. जे पापी राष्ट्र आहे, वाईट लोक आहेत, त्यांनाच देव निवडतो त्यासाठी की मोठा कित्ता व्हावा. आणि हे फार महत्वाचं आहे. मी देवाचे उपकार मानतो या वचनासाठी की प्रभू परमेश्वर एक मोठी दाविदाची वंशावळ या ठिकाणी आम्ही पाहतो. ही दाविदाची वंशावळ आहे, दाविदाची, तिथून दावीद येतोय. तर किती आनंदाची गोष्ट आहे की परराष्ट्रीय देवाचं किती प्रेम आहे. जे हरवलेले आहेत, दुःखी गेलेले आहेत, तो पण परराष्ट्रीय लोकांनी म्हणलं पाहिजे तुमचा देव तो माझा देव, तुम्ही जिथे जाल तिथे मी जाईल.
तर प्रभू परमेश्वर नेहमी त्याची निस्वार्थ प्रीती आहे. ही निस्वार्थ प्रीती सर्वांसाठी आहे. तो फक्त आपल्या ठराविक इस्रायल लोकांसाठी आला नाही. आमेन. हो, तो फक्त इस्रायल देशासाठी आला नाही, तो आपल्या समाजासाठी आला नाही, आपल्या जातीकोतीच्या लोकांसाठी आला नाही, तर त्याने सर्व जगावर प्रीती केली. आणि हे शेवटचे अध्याय आम्हाला किंवा हे संपूर्ण रुथीचं पुस्तक हे दर्शवतं आम्हाला की त्याने कशा प्रकारे त्या मोआब देशातल्या त्या लोकांवर ती जी रुथ आहे तिच्यावर देवबापाने मोठी कृपादृष्टी केली आणि दाविदाचा वंश तिच्याद्वारे येत आहे. हालेलुया. ही गोष्ट आम्ही पाहतो. तेव्हा प्रियजन, आम्ही पापीच होतो आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी जनाला तारावयास व वाचवायस व तारावयास आलेला आहे. तो पापी जनालाच तारण्यासाठी आलाय. हे वचन विश्वसनीय व स्वीकारण्यासाठी योग्य आहे. नवीन करारात लिहिले संतांनी. प्रेजनो. तर ख्रिस्त येशू हा आम्हाला वाचवण्यासाठी आलाय, आपल्या वाचवण्यासाठी आलेला आहे. आणि त्याने कसं वाचवलं? मोल देऊन वाचवलं. बाबाजाने देखील आपला मोल दिलं. तिला सोडवलं त्या नामीच्या घराण्याला आणि आपलंसं ते केलं. आणि प्रियजनो, ख्रिस्ताने तर आपलं रक्त देऊन, म्हणून बवाज जो आहे ख्रिस्ताचं म्हणजे हे करतो, तो अशा प्रकारे ते दर्शवितो त्याचं कार्य बवाज. तेव्हा ख्रिस्त येशू देखील आपला प्राण, आपलं रक्त सांडवून आपल्या लोकांना विकत घेतलेलं आहे. आणि आपल्या लोकांना त्याने रक्ताने खंडणी दिली, त्याने खंडणी भरली त्याला आपल्या रक्ताची खंडणी भरली. रक्त मोल देऊन, प्राण देऊन आम्हाला वाचवले. आमच्यासाठी मध्यस्थी झाला तारणारा प्रभू. आणि त्याच्या त्या मध्यस्थीने आम्हाला सुटका मिळाली आहे. आम्ही ज्या बंधनात होतो, ज्या पापामध्ये होतो, ज्या चुकांमध्ये होतो, ज्या अपराधांमध्ये होतो, ज्या म्हणजे चुकीच्या जे देव नाही आहेत, म्हणजे दगडाला देव म्हणा, अमोह देव म्हणा, कोणाला देव म्हणा, माणसाला देव म्हणा, कशाला देव म्हणा अहो. आणि ह्या चुकीच्या गोष्टीतून आम्हाला त्या प्रभूने प्रकाशात आणलं. आणि म्हणून प्रियजनो, हो, देव हा देव आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवले, ज्याने चंद्र सूर्य तारे बनवले. हे चंद्र सूर्य तारे देव नाही. आकाश पृथ्वी हे निर्माण करता जो आहे तो देव आहे. आणि त्या देवाची म्हणजे ओळख प्रभू परमेश्वराने तारणाऱ्या देवपणे आम्हाला दिली ख्रिस्त येशूने. आणि म्हणून निर्माण करता देव आहे आणि त्याने सर्व सृष्टी बनवली. आणि म्हणून कोणीच देवाला कधी पाहिलं जरी नसलं तरी तो आमच्यावर प्रीती करणार आहे. आणि ख्रिस्त येशूने त्या पित्याला स्वतः देवाचं सर्व गुणलक्षण त्याच्यामध्ये होतं. तो आला, त्याने पित्याच्या सर्व गोष्टी दाखवल्या की कसा पिता आहे. मी पिता, मला ज्याने पाहिलं त्याने पिताला पाहिलं. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देखील आम्हाला तारण आहे आणि त्याच्याद्वारे आम्हाला जीवन आहे. आणि तो जीवन देण्यासाठी आलेला होता आणि त्याच्याद्वारे जीवन आहे. मग प्रियजन हो, तो सर्व विधर्मी, विदेशी, वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाचे, जाती धर्माचे, त्याला त्याचं काही करायचं नाही. कारण परमेश्वराने, ईश्वराने सर्व मनुष्य प्राणी बनवलेत, आम्हाला सर्वांना बनवले आणि आम्ही त्याचे आहोत आणि आम्ही त्याच्याकडे वळावं आणि खऱ्या मार्गात यावं. आणि म्हणून प्रभू परमेश्वर या रुथेसारखं आमचं जीवन असलं पाहिजे की प्रभू, आम्ही तुमचा दे, तो आमचा, तू माझा दे, आणि तुमचे लोक ते माझे लोक, तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल. कारण मला माहीत आहे की देव तुमच्या बरोबर आहे ना. तिला माहीत होतं की हिच्याबरोबर देव आहे, हिची सत्यता दडली, हिच्या खरेपणा दडलाय आणि हिच्यासोबत मी राहिले की माझं जीवन आशीर्वादित होणारच आहे. कारण अशा प्रकारे हा विश्वास तिचा होता आणि खरोखर ती आशीर्वादाचं कारण झाली. आणि त्या नामीचं जीवन या रुथेमुळे आशीर्वादित झालं आणि या नामीमुळं रुथेचं जीवन आशीर्वादित झालं. प्रेज द लॉर्ड. या नामीनेच तिला तो बवाज हा पती मिळवून दिला. आमेन. आणि तिच्यामुळे प्रेजनो तिला शोभा आली. कोणाला? म्हणून नामी ही तिच्या नावासारखी शोभा देणारी होती. प्रेज द लॉर्ड. आपलं रुथ शोभा देणारी होती, जी नामीला शोभा दिली. आणि म्हणून देवाचे उपकार मानतो या वचनासाठी आणि देवाची उपकार स्तुती करतो की प्रभू परमेश्वराने आपणाशी बोलला आहे आणि देवाला धन्यवाद देतो. आमेन. थँक्यू.